सध्या राज्यामध्ये सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर 1/9/2025 ते 4/9/2025 या दरम्यान ऍप्लिकेशन फॉर्म ओपन झाले आहेत। हे ऍप्लिकेशन फॉर्म आपल्याला ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या ऍडमिशन प्रोसेससाठी बघायला मिळतील। पण जर तुम्ही अगोदर म्हणजेच एमबीबीएस बीडीएस चा कॅप राऊंड 1 झाला त्याच्या अगोदर सीईटी सेलने स्टेट काउन्सिलिंगसाठी जे ऍप्लिकेशन फॉर्म ओपन केले होते ना, तिथे जर तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरला असेल, मग तुम्ही कोणत्याही कोर्ससाठी भरलेला असो, ग्रुप ए साठी असो, ग्रुप बी साठी असो, ग्रुप सी साठी असो, तरी तुम्ही 100% जेवढे काय कोर्स आहेत नीटच्या स्कोरनुसार ऍडमिशन दिलं जातं, तर या सर्व कोर्सची कॅप राऊंड 1 पासून ते कॅप राऊंड लास्ट पर्यंत तुम्ही तुमची चॉईस फिलिंग करून तुम्हाला अलॉटमेंट साठी जे आहे ते ट्राय करू शकता। तुमच्या रँक नुसार किंवा त्या राऊंडचा जो कट ऑफ जाणार आहे त्यानुसार तुम्हाला जे आहे ते गव्हर्नमेंट प्रायव्हेट अशा प्रकारे कॉलेज जे आहे ते अलॉटमेंट केलं जाणार आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर ऍप्लिकेशन फॉर्म भरला होता त्यांना आता कुठल्याही प्रकारे ऍप्लिकेशन फॉर्म भरायची गरज नाहीये। त्याचबरोबर जे विद्यार्थी आता ग्रुप बी ग्रुप सी चा फॉर्म फिल करतील ना, तर ते राऊंड 1 पासून लास्ट राऊंड पर्यंत ग्रुप बी आणि ग्रुप सी ची काउन्सिलिंग करू शकताय। त्याचबरोबर जे विद्यार्थी आता फॉर्म भरतील तर ते एमबीबीएस बीडीएस च्या कॅप राऊंड 3rd पासून पुढचे जेवढे राऊंड होतील त्या सर्व राऊंड साठी एलिजिबल होताना आपल्याला दिसून येतील। तर महत्त्वाची अपडेट हीच होती की ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर फॉर्म भरला असेल तर त्या विद्यार्थ्यांना आता कुठल्याही प्रकारे स्टेट काउन्सिलिंगचे ऍप्लिकेशन फॉर्म भरायची गरज नाहीये। ज्यांच्याकडून अगोदरच्या डेटमध्ये ऍप्लिकेशन फॉर्म भरताना चूक झाली होती किंवा मिस झाला होता ना, तर तेच विद्यार्थी आता या ठिकाणी ऍप्लिकेशन फॉर्म जे आहेत ते फिल करून काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करू शकतात। पण ते विद्यार्थी एमबीबीएस बीडीएस च्या फर्स्ट आणि सेकंड राऊंड एलिजिबल राहणार नाहीये, ही पण गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे। ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती महाराष्ट्र स्टेटच्या स्टेट काउन्सिलिंग बद्दल, जी की मी एक छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर केली आहे। तुम्हाला जर अशीच अपडेट हवी असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत नक्की जोडून राहा।